नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण आजपर्यंत अपूर्णांक या घटकातील काही उपघटक शिकलेलो आहोत। आज आपण मराठी व्याकरण जो स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे याच्यातील शब्दांच्या जाती हा घटक शिकणार आहोत। आणि या शब्दांच्या जातीमध्ये त्याच्यानंतर परत दोन गट झालेले आणि त्या गटाबद्दल थोडक्यात माहिती आणि या शब्दाच्या जातीमधील सुरुवातीची जात, पहिला शब्द प्रकार नाम आज आपल्याला शिकायचा आहे। तर बघा, मराठीमध्ये शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। त्याचे विभाजन, त्याचे गट 2 आहेत। एक आहे विकारी आणि दुसरी आहे अविकारी। या विकारी शब्दांना सव्यय शब्द म्हणतात आणि या अविकारी शब्दांना अव्यय शब्द म्हणतात। तर हे विकारी आणि अविकारी या दोन शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा। आरोग्याच्या भाषेमध्ये, वैद्यकीय भाषेमध्ये विकार म्हणजे आजारी पडणे, आजार होणे, आणि विकार म्हणजे बदल होणे। आपल्या मराठी भाषेमध्ये विकार या शब्दाचा अर्थ होतो बदल होणे, म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हणतात। मग विकारी शब्द कोणकोणते? त्याचे प्रकार आहेत पुन्हा 4। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। हे विकारी शब्द 4 प्रकारचे आहेत। त्याच्यानंतर अविकारी शब्द, यालाच अव्यय असे म्हणतात, ते पण 4 प्रकारचे आहेत। क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, असे हे 4 अविकारी शब्दाचे प्रकार आहेत, त्यालाच अव्यय असे म्हणतात। आणि या शब्दाच्या एकूण जाती आहेत 8 आणि त्यांचे हे 2 गट पडलेले आहेत। आता आपल्याला शिष्यवृत्ती आणि नवोदयच्या परीक्षेसाठी फक्त या 4 जाती खूप महत्त्वाच्या आहेत। आणि 7वी शिष्यवृत्ती असेल किंवा 8वीची इतर काही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा असतील, त्याला या 8ही शब्दाच्या जाती खूप महत्त्वाच्या आहेत। या 4 जातीपैकी विकारी किंवा सव्यय या जातीपैकी 4 मधील पहिली जात आहे नाम। तर या नाम याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे। नाम म्हणजे नाव। मग आता ते नाव कोणकोणतं असतं? व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, किंवा एका कल्पित वस्तू असेल, कल्पना केलेली व्यक्ती असेल, त्याला जे दिलेलं नाव असतं त्या नावाला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो। आता इथं व्याख्या आहे बघ। व्याख्या अशी आहे, प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण तसेच कल्पित अदृश्य घटकांच्या नावाला नाम असे म्हणतात। अजून एखादी व्याख्या आपल्याला करता येईल की वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा सजीव निर्जीव घटकाला जे दिलेलं नाव असतं त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात। तर अशा प्रकारे हे व्याख्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या व्याख्या आहेत, परंतु याच्यातून ही एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की नाम म्हणजे नाव, वस्तूचं नाव, ठिकाणाचं नाव, व्यक्तीचं नाव, सजीव निर्जीव घटक जे एवढे काही या पृथ्वी तलावरती आहेत, या विश्वामध्ये आहेत, त्या सर्व घटकाला जे नाव दिलेलं आहे त्याला नाम असे म्हणतात। तर सर्वांना नाम म्हणजे काय हे कळालं असेल। तर आज आपण शब्दाच्या जाती, त्याच्यातले प्रमुख 2 गट आणि त्याच्यामध्ये पहिली शब्दाची जात नाम कशाला म्हणतात हे शिकलो। मग आता या नामाचे उदाहरण, मग ह्याच्यामध्ये तुम्ही मुलगा, मुलगी, शाळा, घर, झाड किंवा एखाद्या मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, या सर्वांच्या नावाला काय म्हणतात? नाम म्हणतात। आता बघा, नदी, नदी म्हणल्यानंतर बघा एक निसर्गामध्ये एक घडणारी घडामोड आहे, म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी वाहतं आणि त्याला आपण नदी म्हणतो, हे दिलेलं नाव आहे। आता एखादा मुलगा आहे, त्याचं नाव आहे तन्मय, मुलाला दिलेलं नाव आहे तन्मय। आणि मुलगा हा शब्द हे सुद्धा नाम आहे, कारण मुलगा म्हणजे हे जे सर्व मुलं आहेत त्यांच्या गटाला दिलेलं नाव मुलगा आहे। डोंगर म्हणजे जेवढे डोंगर आहेत त्या डोंगरांना दिलेलं नाव म्हणजे डोंगर। मग त्याच्यानंतर हिमालय पर्वत, आता बघा पर्वताला नाव काय दिलं? हिमालय। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे जे नाव आहेत, वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला, दृश्य अदृश्य वस्तूला, सजीव निर्जीव घटकाला जे दिलेलं नाव असतं त्याला नाम असे म्हणतात। मग या नामाचे भरपूर उदाहरणं आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या नामाच्या उदाहरणामध्ये फरक कसा आहे, त्याचे पुन्हा प्रकार पडतात का, हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नामाचे प्रकार सुरू करणार आहोत आणि त्याच्यातला एक एक प्रकार आपल्याला शिकायचा आहे। तर बघा, आज जो घटक आपण शिकला तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही माझा
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.